नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आमच्या या 4S संतोष के एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण संख्येवरच्या जे उपप्रकार आहेत त्यांची माहिती अभ्यासणार आहोत। संख्येवरचा हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जोडमोड संख्यापर्यंतच्या सर्व संख्यांची माहिती अभ्यासली आहे। मित्रांनो, तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या अभ्यासासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल। चला तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम संख्यामध्ये त्रिकोणी संख्या या चॅप्टर विषयी अभ्यास करूया मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण त्रिकोण म्हणजे काय हे पाहूया किंवा त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे पाहूया। तर मित्रांनो, त्रिकोण हा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। जसे की त्रिकोणाला किती बाजू असतात तर 3 बाजू असतात। परंतु मित्रांनो, आपल्याला ते त्रिकोण म्हणजे काय पाहायचं नसून त्रिकोणी संख्येविषयी माहिती पाहिजे आहे। मग त्रिकोणी संख्येची आपल्याला जर काय डेफिनेशन पाहायची असेल तर बरोबर आहे, मग त्रिकोणी संख्येची डेफिनेशन आपल्याला कशी मांडता येईल किंवा कशी आपल्याला इथं म्हणजे आपल्याला मांडता येईल मित्रांनो। बघा, तर त्रिकोणी संख्या बरोबर आहे, त्रिकोणी संख्येची डेफिनेशन मांडताना समजा आपल्याला एखाद्या संख्येची काय म्हणतो मी, एखाद्या संख्येची दुप्पट केली असता त्या संख्येचे बरोबर आहे, एखाद्या संख्येची दुप्पट केली असता त्या संख्येचे अवयव क्रमागत असणे गरजेचे आहे, तरच आपण त्या संख्येला काय म्हणतो त्रिकोणी संख्या। म्हणजेच सोप्या आणि साध्या शब्दात आपला असं म्हणता येईल, एखाद्या संख्येची दुप्पट केली असता त्या संख्येचे अवयव हे क्रमागत असले पाहिजे बरोबर आहे, तेव्हाच आपण त्या संख्येला काय म्हणत असतो त्रिकोणी संख्या। मग आपल्याला इथे एखादं सपोज उदाहरण घ्यायचं आहे, XYZ। कोणतं उदाहरण घेऊया मित्रांनो, आपण एखादी संख्या घेऊ, तर कोणती एखादी संख्या घेऊया आपण 3 ही संख्या घेतली बरोबर आहे मित्रांनो। या 3 या संख्येचे आपल्याला काय करायचे, दुप्पट करायचे। दुप्पट करताना कसं करायचं मित्रांनो, 3 गुणाकारात 2 बरोबर आहे। या संख्येची दुप्पट करायची म्हणजे आपल्याला 3 गुणाकारात 2 म्हणजे डबल होईल, किंवा 3 अधिक 3 म्हणजे अशी किंवा अशी आपल्याला दुप्पट या संख्येची करता येईल। मग मित्रांनो, या संख्येची आता दुप्पट किती झाली आहे तर 6 बरोबर आहे। मग एखाद्या संख्येची दुप्पट केली असता त्या संख्येचे काय म्हटलो आपण अवयव क्रमागत असले तरच आपण त्या संख्येला काय म्हणायचं त्रिकोणी संख्या। मग हे या 3 ची दुप्पट 6 झाली मित्रांनो इथं। मग या 6 चे आपल्याला काय पाडायचे आहेत, दादा अवयव पाडायचे आहेत। म्हणजे 6 चे अवयव कोणकोणते होऊ शकतात दादा, 3 गुणिले 4 बरोबर आहे। तर आपण क्रम म्हणलो होतो मित्र, क्रमागत बरोबर आहे। तर क्रमागत म्हणल्यानंतर 1 2 3 4 असा क्रम 1 ते अनंतपर्यंत जो क्रम असतो त्याला क्रम म्हणतो। समजा 1 किंवा 2, तसा आपला 3 आणि 4 असा क्रम आहे बरोबर आहे। 3 गुणिले 4 म्हणजे ही संख्या काय आहे मित्रांनो, क्रमागत आहे। 3 चौक 12 सॉरी 3 दोन्ही 6 मित्रांनो, किंवा 2 त्रिक 6 2 आणि 3 3 किंवा 2 असा याचा एक क्रम आहे। म्हणजे ही संख्या काय आहे, क्रमिक आहे। म्हणून आपण या संख्येला काय म्हटलं पाहिजे, 3 या संख्येला त्रिकोणी संख्या म्हटलं पाहिजे। आपण एखादं दुसरं सपोज उदाहरण घेऊया, एखादं दुसरं उदाहरण घेऊया। समजा जसं की आपण इथे घेऊया 6 बरोबर आहे। मग या 6 ला आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, दुप्पट करायची आहे। दुप्पट कशी करतात, मग 3 गुणाकारात 2 दुप्पट म्हणजे 2 बरोबर आहे। मग त्याच्यानंतर किंवा 6 अधिक 6 या संख्येची आपल्याला काय करायची आहे, दुप्पट करायची आहे। मग या संख्येची दुप्पट किती होईल मित्रांनो, तर 6 दोन्ही 12 किंवा 6 + 6 12 झाली बरोबर आहे। मग या 12 या 6 या संख्येची दुप्पट 12 झाली, तर 12च्या नंतर मग मित्रांनो या 12च्या आपल्याला काय करायचे आहे, तिथं अवयव पाडायचे आहे। अवयव पाडत असताना मित्रांनो आपल्याला कसे अवयव कसे पाहिजे, अवयव हे क्रमिक असले पाहिजे बरोबर आहे। मग मित्रांनो आपल्याला क्रमिक अवयव किंवा 12चे अवयव काय काय पाडता येईल, 3 गुणाकारात 4 3 चौक 12, आणखीन काय अवयव पडतील मित्रांनो, 6 गुणाकारात 2 6 दोन्ही 12, आणखीन काय अवयव पडतील तर 12 गुणाकारात 1 12 1 12। तर मित्रांनो आपल्याला या अवयवापैकी फक्त जे क्रमिक अवयव आहेत त्याच अवयवाची आवश्यकता आहे। जसं की 3 गुणाकारात 4 बरोबर आहे। मग या अवयवाची आपल्याला आवश्यकता आहे का, 3 गुणिले 2 किंवा 12 गुणिले 1 नाही, तर या अवयवाला आपण इथं खोडून टाकूया बरोबर आहे। मग 3 आणि 4 हे काय झालं, क्रम झाला, म्हणून आपल्याला 6 या संख्येला काय म्हणता येईल, त्रिकोणी संख्या बरोबर आहे। तर मित्रांनो ही तुम्हाला समजलंच असेल
त्रिकोणी संख्या कशाला म्हणावं? एखाद्या संख्येची दुप्पट केली असता त्या संख्येचे अवयव हे असले पाहिजे, क्रमागत असले पाहिजे, तेव्हाच आपण त्या संख्येला काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या म्हणायचं असतं. बरोबर आहे मित्रांनो? तर मग आपण या त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा पाहून घेऊया आणि त्यांचे वैशिष्ट्य पण पाहून घेऊया. चला तर समोर पाहूया आपण. समजा आपल्याला असं विचारलं असता सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर मित्रांनो तेही माहीत पाहिजे आपल्याला, कारण या भागावरचा आपण बेसिक कशासाठी घेतोय तर यामध्ये असे बारीक सारीक प्रश्न विचारले जातात की त्यामुळे माणूस एक्झाम वेळेस कन्फ्यूज होतो. तर त्यासाठी आपल्याला इथं अतिशय बारकाईने आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन्स पाहायचे आहेत. तर त्रिकोणी सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 1 आहे. बरोबर आहे मित्रांनो? कोणती आहे? 1 आहे. तर आपल्याला 1 ते 100 पर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या आपण पाहणं आवश्यक आहे. 1 ते 100 पर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या 13 आहेत. मग आपल्याला त्या त्रिकोणी संख्या कशा असाव्या किंवा कशा काढतात हे पण माहिती पाहिजे. जसं की त्रिकोण म्हणल्यानंतर सुरुवातीला मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे इथं 1 त्रिकोणी संख्या, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा त्रिकोणी संख्या काढाव्या लागतात. तर आपल्याला दुसरी त्रिकोणी संख्या जर काढायची असेल मित्रांनो, हा जो पहिली जो त्रिकोणी संख्या दिली त्याच्यामध्ये प्लस करायचे 2, म्हणजे आपल्याला इथं कोणती संख्या काढायची आहे? दुसरी. बरोबर आहे? म्हणून 1 + 2 मग बरोबर किती होत आहे मित्रांनो? 3. तर दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे? 3. बरोबर आहे? तर समजा आपल्याला इथे 2 संख्या झाल्या. आता जर तिसरी संख्या जर त्रिकोणी काढायची असेल तर या 3ला जशाला तसे उचलून खाली घ्यायचे मित्रांनो. बरोबर आहे? आता कितवी काढायची आपल्याला? 1, 2. 2 तर झाल्या. तिसरी त्रिकोणी संख्या काढायची म्हणून इथं 3 प्लस करायचे. 3 + 3 बरोबर 6. हे कोणती त्रिकोणी संख्या झाली मित्रांनो? तर तिसरी त्रिकोणी संख्या झाली. तर याच्यानंतर आपल्याला चौथी जर त्रिकोणी संख्या जर घ्यायची असेल तर या 6ला सरळ उचलून घ्यायची इथं. बरोबर आहे? 6 प्लस किती मित्रांनो? तर चौथी. बरोबर आहे? 6 × 4 = 10. ही कोणती झाली आहे? आपली चौथी झाली आहे. याच्यानंतर जर पाचवी जर घ्यायची असेल तर या 10ला जशाला तसं आपल्याला उचलून घ्यायचं आहे खाली. त्याच्यानंतर आपल्याला कितवी काढायची आहे? तर पाचवी. मग यामध्ये 5 काय करायचे आहे? प्लस करायचे आहे. 10 × 5 = 15. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या ज्या त्रिकोणी संख्या आहे ते ऑटोमॅटिक काढता येतील. बरोबर आहे? तर 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत? तर 13 आहेत. बरोबर आहे? मग या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या कशा काढाव्या हे तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो. हे अशा पद्धतीचं कुठे लिहिलेलं नाही, परंतु मित्रांनो तुम्हाला कळावं त्यासाठी एक युक्ती आहे मित्रांनो. तर ही तुम्हाला लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढता येतात. बरोबर आहे? तर आपल्याला याच्यावरचे बेसिक जे प्रश्न आहेत मित्रांनो ते पाहून घेऊया. जसं की याच्यानंतर आपल्याला सर्व संख्या काढता येतात. जसं की किती झाली? 1, 2, 3, 4, 5. पाचवी झाली. 6वी जर काढायची असेल तर 15 प्लस करायचे. याच्यामध्ये 15 + 6 म्हणजे किती व्हायली मित्रांनो? इथं 21. बरोबर आहे? 21 व्हायले. 21 घ्यायची. त्याच्यानंतर 21 प्लस किती घ्यायचे? 7. इथं 7वी तयार होते. जसं की 21 + 7 किती व्हायली मित्रांनो? 28. अशा पद्धतीच्या आपल्याला 100 पर्यंतच्या संख्या इथं काढता येतात. तर आपण यावरचे बेसिक प्रश्न काढून घेऊया. बघा आता आपल्याला याच्यावरचे बेसिक प्रश्न असे येतात की सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? तर मित्रांनो आता सांगितलं होतं आपण. जसं की प्रश्न क्रमांक 1, सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? बरोबर आहे? तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो? सर्वात लहान त्रिकोणी संख्या जी असतात ती 1 आहे मित्रांनो. बरोबर आहे? तर याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या किती त्रिकोणी संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? बरोबर आहे? तर मग 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत?
1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? बरोबर आहे. तर इथं त्रिकोणी संख्या आहेत मित्रांनो किती? 13 त्रिकोणी संख्या आहे ना, बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत ज्या 13 त्रिकोणी संख्या आहेत त्या 13 त्रिकोणी संख्यांचा आपल्याला काय इथे विचारते? बेरीज विचारते मित्रांनो. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे मित्रांनो? बेरीज तर इथं 1 ते 13 पर्यंत जसे 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे मित्रांनो? 455. बरोबर आहे. तर त्यानंतरचा प्रश्न असा विचारते मित्रांनो तुम्हाला की 1 ते 50 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती? बरोबर आहे. 1 ते 50 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती किती आहेत मित्रांनो? इथं 9. तर 1 ते 50 पर्यंतच्या 9 त्रिकोणी संख्या आहेत त्यांची बेरीज किती आहे असं मित्रांनो? असाही प्रश्न विचारतील तुम्हाला. तर समोर पाहूया आपण. एक ते 50 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज किती आहे मित्रांनो? मग इथं 165. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न असे विचारू शकतो तुम्हाला 51 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत आणि त्याची बेरीज किती? बरोबर आहे. तर 51 ते त्याच्यानंतर किती म्हणलो मित्रांनो? 100. म्हणजे 51 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? बरोबर आहे. तर किती आहे ना? तर मित्रांनो आपल्या 13 पैकी किती गेले आहे? 9 गेल्या. किती राहिल्या? 4. बरोबर आहे. मग 4 आहेत. बरोबर आहे. तर या 51 ते 100 पर्यंतच्या ज्या 4 त्रिकोणी संख्या आहेत त्यांची बेरीज किती? बरोबर आहे. 51 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज. बरोबर आहे. तर बेरीज किती आहे मित्रांनो? मग इथं 290. मग आपल्याला पाहायचं आहे इथं आपली टोटल संख्या आहे 455. तर त्यांची बेरीज आली पाहिजे मित्रांनो 455. मग 165 प्लस 290. बरोबर आहे. तर 5 9 10 15 5 हाताला 1 म्हणजे 455. बरोबर आहे मित्रांनो. तर ह्या पद्धतीची कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या. यानंतर आपल्याला सहमूळ संख्या पाहायची आहे. बरोबर आहे. सहमूळ संख्या म्हणजे का हे पाहत असताना सहमूळ म्हणजे काय मित्रांनो? सह म्हणजे इथे या शब्दाचा अर्थ बघा. सह म्हणजे सोबत
आणि मूळ म्हणजे काय मित्रांनो, तर मूळ संख्या म्हणजे सहमूळ या संख्येचा अर्थ असा होतो की मूळ संख्या या कोणत्या तरी नैसर्गिक संख्येला, विषम संख्येला, समसंख्येला सोबत घेऊन असते, म्हणून आपण त्या संख्येला सहमूळ संख्या म्हणतो. मग सहमूळ संख्येची डेफिनेशन कशी होईल मित्रांनो, पाहिलं दोन संख्यांच्या दरम्यान म्हणजे कोणत्याही दोन संख्या घ्या एक्स वाय झेड, दोन संख्यांच्या दरम्यान त्यांचे अवयव जर काय असतील मित्रांनो, जर त्यांचे अवयव जर सारखे नसतील तर त्या संख्यांना काय म्हणत असतो आपण, सहमूळ संख्या म्हणत असतो. दोन संख्येच्या दरम्यान त्यांचे अवयव जर सारखे नसतील तर त्या संख्येला आपण काय म्हटलं पाहिजे, सहमूळ संख्या. मग मित्रांनो आपण त्या कोणत्या संख्या आहेत की ज्यांचे अवयव सारखे नसतात, आणि त्या संख्यामध्ये काय ज्यांचे अवयव सारखे असतात त्याला कोणती संख्या म्हटलं पाहिजे, जर ज्यांचे अवयव सारखे नसतात त्याला सहमूळ संख्या म्हणायचं, आणि ज्यांचे अवयव सारखे नसतात ती सहमूळ संख्या नाही आहे. बरोबर आहे. इथं उदाहरणार्थ आपण घेऊया मित्रांनो, जसे की 13 आणि 14 या दोन संख्यामध्ये की या दोन संख्या दरम्यान यांचे अवयव सारखे नसतील तर या संख्येला काय म्हटलं पाहिजे, आपण सहमूळ संख्या म्हटलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण याचे घेऊया, या दोन संख्ये दरम्यान आता या 13चे आपण अवयव पाडूया आणि 14चे पण अवयव बघा. 13चे अवयव काय काय पडतील, 13 गुणाकारात 1, दुसरा कोणताही अवयव पडणार नाही, कारण ही संख्या कोणती आहे मित्रांनो, मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्येचे आपण डिफिनेशन असं सांगितली की त्या संख्येला 1च्या व्यतिरिक्त किंवा त्या स्वतःच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जाते. मग ही संख्या कोणती आहे मित्रांनो, तर मूळ संख्या आहे. ही एक समयी संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. तर मग या संख्येचे अवयव कोणकोणते पडतील बघा. 7 गुणाकारात 7 गुणाकारात 2, 7 दोन्ही 14. दुसरे अवयव काय मिळतील मित्रांनो आपल्याला, 14 1 14. बरोबर आहे. आणखी दुसरे अवयव कोणते पडतील का, तर नाही. तर मित्रांनो ज्या दोन संख्येच्या दरम्यान त्यांचे अवयव सारखे नाहीत शिवाय 1च्या व्यतिरिक्त, बरोबर आहे, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. म्हणजे सहमूळ संख्येमध्ये 1 जर त्यांचे अवयव सारखे जर असतील, 1च्या व्यतिरिक्त जर त्यांचे अवयव सारखे नसतील तर त्या संख्येला आपण काय म्हटलं पाहिजे, सहमूळ संख्या म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. मग यामध्ये याचा 1 हा कॉमन आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 हे अवयव चालतच सारखे असतील परंतु दुसरे अवयव सारखे नसले पाहिजे. जसे की इथं 7 गुणाकारात 2 म्हणजे या 14चे अवयव 2, 7 गुणाकारात 2, इथं 7 गुणाकारात 2 आहे का, किंवा 13 गुणाकारात 2 आहे का, नाही. म्हणून आपण या संख्येला काय म्हटलं पाहिजे, सहमूळ संख्या. दुसरं एखादं उदाहरण घेऊया मित्रांनो आपण, जसं की 15 आणि 16. बरोबर आहे. 15 आणि 16 तर याचे अवयव पाडून घेऊ मित्रांनो आपण सुरुवातीला. आता 15 आणि 16चे अवयव पाडत असताना सुरुवातीला 15चे अवयव पाडूया. जसं की 3 गुणाकारात 5, 3 5 15, किंवा 5 गुणाकारात 3, 5 3 15. आणखी दुसरा अवयव कोणता पडेल मित्रांनो याचा, 15 गुणाकारात 1. बरोबर आहे. मग हे संख्या कोणती आहे मित्रांनो आपल्याला, एक तर नैसर्गिक संख्या आहे आणि दुसरी विषम संख्या आहे. मग या संख्येचे आपण अवयव पाडूया जे की नैसर्गिक आहे आणि समय आहे. मग याचे 16 गुणाकारात किती मित्रांनो, 8 गुणाकारात 2, 8 दोन्ही 16. दुसरा काय अवयव पडतील मित्रांनो याचा, 16 गुणाकारात 1, 16 1 16. बरोबर आहे. तिसरा अवयव काय पडेल मित्रांनो, 4 गुणाकारात 4, 4 चौक 16, 16 1 16, 8 दोन्ही 16. असे याचे 3 अवयव पडतील मित्रांनो. तर मित्रांनो हे बघा, आता या दोन्हीचे जे अवयव दोन संख्या आहेत त्या दोन संख्ये दरम्यान जर त्यांचे अवयव जर सारखे नसतील तरच आपण या संख्येला काय म्हटलं पाहिजे, तर सहमूळ संख्या. मग मित्रांनो इथं हे 4 आहे तर याच्यात कोणतेही 4 साम्य आहे का, किंवा याचे अवयव या 4 पैकी आहे का कोणता, नाही. दुसरा पहा 16 गुणाकारात 1, 16 हा 1 1 आणि 1 हे कॉमन आहे
म्हणजे सहमूळ संख्येमध्ये एकच्या व्यतिरिक्त जर त्यांचे अवयव सारखे असतील तर त्याला आपण सहमूळ संख्या म्हणत नसतो. जर अवयव सारखे नसतील तर त्याला सहमूळ संख्या म्हणायची असते. जसं की आता इथं 2 आणि इथं 5, म्हणजे याचे सारखेपणा आहे का? नाही. म्हणून आपण याही संख्येला काय म्हटलं पाहिजे? सहमूळ संख्या असं म्हटलं पाहिजे. एखादं दुसरं उदाहरण घेऊया मित्रांनो. जसं की दुसरं एखादं उदाहरण घेऊया मित्रांनो. 6 आणि 7, बरोबर आहे. आता या 6 आणि 7चे आपल्याला अवयव पाडायचे. 6चे अवयव काय काय पडतील मित्रांनो? इथं 3 गुणाकारात 2, 3 दोन्ही 6, किंवा 6 गुणाकारात 1, 6 1 6. आणखीन काय अवयव पडतील मित्रांनो? तर बस ठीक आहे. तर 7चे अवयव पहा. 7 गुणाकारात 1, 7 1 7. दुसरे काही अवयव पडतील का? म्हणजे फक्त एकच हा अवयव सारखा आहे, परंतु एक अवयव आपल्या समूळ संख्येमध्ये चालतो. याच्या व्यतिरिक्त दुसरे अवयव जर सारखे असतील तर त्या संख्येला समूळ संख्या म्हणायची नसते. परंतु जर अवयव जर सारखे नसतील तर त्याला समूळ संख्या म्हणायची. मग याच्यात अवयव सारखे आहे का? नाही. मग ही पण संख्या कोणती आहे? समूळ संख्या आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो याचे काही बारीक सारीक वैशिष्ट्ये पडत असतात. जसं की या सहमूळ संख्येवरती तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारतात. जसं की चूक की बरोबर सांगा, बरोबर आहे. तर मित्रांनो यामध्ये असे प्रश्न विचारतात चूक की बरोबरचे. तर प्रत्येक नैसर्गिक जे क्रमवार नैसर्गिक संख्या असते ती सहमूळ संख्या असतेच. क्रमवार नैसर्गिक संख्या हे समूळ संख्या असतेच. हे निश्चितच आहे, 100%. मग यावरती असा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला, क्रमवार नैसर्गिक संख्या हे समूळ संख्या असतातच, चूक किंवा बरोबर सांगा. मग तुम्हाला ऑप्शन काय असेल इथं? हे विधान चूक आहे, किंवा हे विधान बरोबर आहे, आणि दोन्ही असत्य आहे, असे असू शकते. तर मित्रांनो क्रमवार 2 नैसर्गिक संख्या हे काय असतात? तर त्या काय असतात? समूळ संख्या असतातच, बरोबर. हे विधान काय आहे? बरोबर आहे. मग मित्रांनो यावरती दुसरा प्रश्न विचारू शकतो तुम्हाला, किंवा त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणूया आपण. ज्या सर्वच मूळ संख्या काय असतात? तर समूळ संख्या असतात. सर्वच मूळ संख्या हे समूळ संख्या असतात. तर हे विधान मित्रांनो बरोबर आहे. तर ह्या मित्रांनो आपल्या त्रिकोणी संख्या आणि समूळ संख्या. यानंतर मित्रांनो आपल्याला विरुद्ध संख्या पाहायची आहे. मग विरुद्ध संख्या म्हणजे काय मित्रांनो? तर विरुद्ध संख्येविषयी आपल्याला काय काय सांगता येईल मित्रांनो? तर बघा, तर विरुद्ध संख्या म्हणजे काय सांगता येईल मित्रांनो? इथं आपल्याला 2 संख्यांची बेरीज, ज्या आपल्याला असं म्हणता येईल ज्या 2 संख्यांची बेरीज हे काय असते? 0 येते.
त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणायचं असते इथं विरुद्ध संख्या. जसं की ज्या दोन ज्या दोन संख्यांची बेरीज हे 0 येते तेव्हा त्या संख्येला काय म्हटलं पाहिजे तर विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणतात. बघा आता विरुद्ध संख्या कशाला म्हणावं. उदाहरण घ्या इथं. ज्या दोन संख्यांची बेरीज हे 0 येते तेव्हा त्या संख्येला विरुद्ध संख्या असे म्हणतात. जसं की उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण घेऊया आपण. -4 बरोबर आहे. तर या संख्येची विरुद्ध संख्या कोणती असेल बरोबर आहे. तर या संख्येची विरुद्ध संख्या साहजिकच आहे मित्रांनो +4. म्हणजे इथं मायनस प्लस काय होते मित्रांनो मायनस. म्हणजे -4 + 4 बरोबर 0. आपल्याला इथं काय म्हणायचं आहे दोन संख्यांची बेरीज हे 0 येते तेव्हा त्या संख्येची त्या संख्येला आपण काय म्हणत असतो विरुद्ध संख्या म्हणत असतो. म्हणजे -4 ची विरुद्ध संख्या +4 येते. जसं की -3 ची विरुद्ध काय येत असेल तर +3. अशा प्रकारची विरुद्ध संख्या असते मित्रांनो.